नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील पेट्रोल पंपावर 8 ऑगस्ट 2026 रोजी इंद्रजित सिंग बलजित सिंग बावरी यांची हत्या झाल्याचा आरोप असलेल्या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करावे अशी मागणी ऑल सिख सिकलीकर असोसिएशन आसा भारताच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. बाळापूर व कळमनुरी तालुक्यातील सिकलीगर समाज बांधवांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीत सिंग बावरी तसेच राष्ट्रीय महासचिव ठाकुर सिंग बावरी यांच्या माध्यमातून निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले आहे. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जंगी बाबा राम सिंह जी कलमनुरी पिंड दे जत्थेदार सिकलीकर सिख आज कलेक्टर ऑफिस बीच भाई आज निवेदन देते इंद्र सिंह बलजीत सिंह बावरी हजूर साहब नांदेड़, जो पीछे पेट्रोल पंप पे जो प्रकरण हुआ था भाई, जो कुछ लोगों ने मिलकर निर्घृण हत्या की थी, हम उनका निषेध करते हैं कि आज उनके बारे में कलेक्टर ऑफिस पे निवेदन दिए हैं। आज मैं कलमनुरी सिकलीकर समाज का जत्थेदार आज इसके बारे में आज निषेध करता हूं कि जल्दी से जल्दी जितने भी आरोपियां इसमें प्रकरण में है जल्दी से जल्दी अरेस्ट करे और उनको जल्दी से जल्दी सजा दे, यही विनती है। और अगले 24 तारीख को बहुत बड़ा मोर्चा होने वाला है सिकलीकर प्रदर्शन का, यही प्रशासन से निवेदन करता हूं कि भाई जल्दी से जल्दी वो आरोपी को और आप दूसरी बार ऐसा प्रकरण ना घड़े और ना ऐसा अत्याचार होए। इसके खिलाफ अगर से इसके बाद कुछ होगा तो हम कुछ सिख बंदी जत्थेबंदी मिलके कुछ प्रकरण फिर ज़्यादा ही कुछ होंगी। इसी से हम कहते हैं कि बस प्रशासन का साथ चाहिए और जल्दी से जल्दी कार्रवाई करे, यही करता हूँ। बोले सोनिहाल, सत श्री अकाल, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। देण्याचं कारण हे आहे, 8 ऑगस्ट रोजी नांदेड धनेगाव पेट्रोल पंपाजवळ आमच्या समाजाच्या एका युवकाचा निर्गुणपणे हत्या केली। निष्पाप तो युवक होता आणि त्याची हत्या एवढी निर्गुणपणे केली की एका जनावराला सुद्धा त्या पद्धतीने मारत नाहीत, या पद्धतीने त्याला जमल्याने चाकूने मारून त्याची हत्या केलेली आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही कलेक्टर साहेब हिंगोली यांना निवेदन देण्यासाठी आलो, कारण आम्ही या निवेदनामध्ये मुख्यमंत्री साहेब या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना आम्ही या निवेदनामार्फत विनंती करतो की येणाऱ्या 23 तारखेपर्यंत जो मुख्य आरोपी आहे तो जर अटक नाही झाला तो 24 ऑगस्ट रोजी आम्ही पूर्ण भारतातून आमचा जो आसा राष्ट्रीय संघटन आहे त्या माध्यमातून आम्ही 24 ऑगस्ट 2026 रोजी सचखंड गुरुद्वारा येथून दुपारी 12 वाजता आमचा भव्य मोर्चा निघणार आहे आणि तो मोर्चा कलेक्टर ऑफिस नांदेड येथे जाणार आहे। या मोर्चामध्ये भारतातील जवळपास 12 ते 15 राज्यातून पूर्ण आमचा समाज बांधव येणार आहे आणि या मोर्चामध्ये आम्ही लेकरा बाळासहित आमच्या आई बहिणी सगळ्यांना घेऊन महिलांना घेऊन आम्ही हे मोर्चा काढणार आहे। तर आम्ही परत एकदा या महाराष्ट्राचे गृहमंत्री, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आणि आपल्या नांदेडचे जे SP साहेब आहेत यांना विनंती करतो की आपण 23 तारखेपर्यंत आरोपीला अटक करावे, अन्यथा आम्ही जे निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे, जे मी इथं सगळ्यांच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने सांगत आहे, येणाऱ्या 24 ऑगस्टला हा मोर्चा भव्य मोर्चा कलेक्टर ऑफिस नांदेड येथे निघणार आहे।